नवऱ्याच्याच बहिणीने वहिनीबरोबर अतिशय भयंकर कृत्य केले। वहिनीला घरामध्ये मुलगी झाली, परंतु हीच गोष्ट नणंद असलेल्या कांताला देखावली नाही आणि त्यानंतर मात्र नणंदने आपल्या वहिनीबरोबर जे केले ते ऐकल्यानंतर आपल्या पायाखालची जमीन सरकली। नेमकं ही घटना कुठे घडली, काय घडली, चला ती पाहूया। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। 23 वर्षीय मोनिका याचे यवतमाळमधील गणेश पवार या तरुणासोबत लग्न झाले होते। लग्नानंतर संसार अगदी आनंदात चालू होता। मुलगा पाहता पाहता 4 वर्षाचा झाला। त्यावेळेस मोनिका दुसऱ्यांदी गर्भवती राहिली आणि दुसऱ्या बाळंतपणाला मोनिका यांना एका गोंडस मुलीचा जन्म झाला। परंतु ही गोष्ट गणेश पवार हिची बहीण कांता राठोड हिला देखावली नाही, कारण की तिला वाटलं आता घरात लहान मुलगी आली तर आपल्या माहेरी आपल्या मुलीचा लाड होणार नाही, आपल्या मुलीकडे कोणीही लक्ष देणार नाही। त्या कारणामुळे 23 वर्ष मोनिका आणि नणंद कांता यांच्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात कांताने नुकतीच बाळातीन झालेल्या मोनिकाला जिवंत जाळले।